जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे बैलाचा श्राप. तर ही कथा खूप छान आहे आणि सुंदर आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग आपण सुरू करूया. गढवाल भागात एक वृद्ध स्त्री आपली मुलगी आणि सून यांच्या बरोबर आनंदात राहत होती. ती वृद्ध स्त्री मुलगी आणि सुनेत भेदभाव करीत नव्हती. दोघींना समान काम, समान भोजन असा तिचा नियम होता. त्या दोघी जिवलग मैत्रिणीसारख्या राहत होत्या. दोघींमध्ये एकच फरक होता, तो म्हणजे सून अत्यंत इमानदारीने काम करायची, तर मुलगी कामात हेराफेरी करायची. आई तिला अनेकदा रागवायची, "वहिनीकडून तू काहीतरी शिकून घे." परंतु मुलीच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. एके दिवशी उन्हाळ्याच्या दिवसात बैल घाण्यावर काम करून थकले होते. वृद्ध स्त्रीच्या लक्षात आले की बैलांना पाणी पाजण्याची गरज आहे. बैलांना पुरेल एवढे पाणी घरात नव्हते. त्यांना पाणी पाजण्यासाठी 1 मैल अंतरावर असणाऱ्या तलावावर नेणे आवश्यक होते. एवढ्या भर दुपारी आणि तेही उन्हाळ्यात कोण बैलांना घेऊन जाणार असा प्रश्न त्या वृद्ध मातेला पडला. त्या बैलांना पाणी पाजणे आवश्यक होते, परंतु ते अवघड काम होते. भर दुपारी सुनेला पाठवावे की मुलीला असा प्रश्न तिला पडला. दोघींपैकी एकीला पाठविणे म्हणजे अन्याय केल्यासारखे होते. खूप विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिने दोघींनाही सांगितले की तुम्ही दोघी एक एक बैल घेऊन जा. त्यांना पाणी पाजा. जी पहिली घरी परत येईल तिला गरम गरम हलवा खायला मिळणार. हलव्याचे नाव ऐकताच दोघींच्याही तोंडाला पाणी सुटले. मुलगी आणि सून बैलाला घेऊन तलावाच्या दिशेने निघाल्या. सून विचार न करता बैलाला हाकलत होती. मुलगी काय युक्ती करावी अशा विचारात होती. तिच्या डोक्यात कुटील कल्पना आली. ती वहिनीला म्हणाली, "आपण दोघी वेगवेगळ्या रस्त्याने तलावावर जाऊ. बघूयात कोण प्रथम पोहोचते." वहिनीने होकार दिला. मुलीला सारखं नजरेसमोर हलवा दिसत होता. ऊन एवढं होते की तलावाजवळ जाणे अवघड होते. अचानक तिला एक कल्पना सुचली आणि स्वतःचाच राग आला. तिने विचार केला की बैल काय बोलू शकणार आहे का? कोणाला कळणार आहे मी बैलाला पाणी पाजले आहे की नाही पाजले? मी घरी जाऊन आईला सांगेन की मी बैलाला पाणी पाजले आहे. हा विचार मनात येताच तिने दिशा बदलवली आणि ती घराकडे वळली. बैल पाण्या वाचून राहिला. तिने बैलाला पाणी काही पाजले नाही. मुलीला बघून आईने विचारले की "अगं, बैलाला पाणी पाजले हो आई," असे म्हणून ती सरळ स्वयंपाकघरात निघून गेली आणि हलव्यावर तुटून पडली. खुंट्याला बांधलेला बैल मुलीला हलवा खाताना बघत होता. तो काहीच बोलू शकत नव्हता. पाण्या वाचून तो तडफडू लागला आणि जागेवरच मरण पावला, कारण त्याला पाणी पाजले नव्हते. मरताना त्याने मुलीला श्राप दिला की "तू मला पाणी पाजले नाहीस, करावे तसे भरावे. पुढील जन्मात तू चातक पक्षी बनून पाण्याच्या थेंबासाठी तडपडत राहशील," असा बैलाने श्राप दिला. असे म्हणतात की बैलाच्या त्या शापापासून चातक पक्षी बनलेली ती मुलगी पाण्यासाठी तडफडत आहे. ती पाण्याने भरलेले तलाव बघते, नद्या बघते, परंतु तिला त्या रक्तासारख्या दिसतात. तेव्हापासूनच चातक पक्षी आकाशाकडे नजर करून म्हणत असतो, "हे आकाशा, मेघ दे, पाणी दे," असा चातक पक्षी म्हणत असतो. कारण बैलाने त्या मुलीला श्राप दिला होता. त्या बैलाला तिने पाणी पाजले नव्हते आणि तो भर उन्हाळ्यामध्ये तडफडू तडफडू मेलेला होता, म्हणून त्याने श्राप दिला होता. त्याचेच त्या मुलीचे रूप त्या चातक पक्षामध्ये तो चातक पक्षी नेहमी म्हणत असतो, "हे आकाशा, मेघ दे, पाणी दे," पण त्याला पाणी काही मिळत नाही. अशी आपली कथा छोटीशी बैलाचा श्राप. कशी वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.